केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला। या संकल्पात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नवीन कर रचना सादर केल्यात। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी TDS हे 50,000हून 1 लाखांपर्यंत करण्यात आले आहे। म्हणजे 1 लाखापर्यंतच्या राशीवर कोणत्याही प्रकारची कपात केली जाणार नाही। पण अनेकदा लोक TDS आणि TCS बद्दल गोंधळलेले असतात। या दोघांमधला फरक अनेकांना कळत नाही। TDS आणि TCS सरकारद्वारे कर वसूल करण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत। चला तर पाहूयात नेमका यातला फरक आहे तरी काय। तर TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स आणि TCS म्हणजे टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स। दोन्हीमध्ये पैशाचे व्यवहार करताना टॅक्स कापून सरकारकडे जमा केला जातो। तर TDS हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नातून कर वजा करून शिल्लक राहिलेली रक्कम त्या व्यक्तीला दिली जाते। टॅक्स म्हणून कापलेल्या रकमेलाच TDS म्हणतात। TDS प्रत्येक गोष्टींवर कापला जातो, जसे पगार, व्याज, लाभांश, कमिशन, प्रोफेशनल फीज, ब्रोकरेज, कॉन्ट्रॅक्ट पेमेंट इत्यादी। पूर्ण व्हिडिओ 1 नंबर YouTube चॅनलवर उपलब्ध आहे, नक्की पहा।